एका रुग्णालयाच्या इमारतीवर विमानाचा काही भाग कोसळला, आणखी एका इमारतीवर या विमानाचा काही भाग कोसळला आणि आपण कल्पना करू शकतो जेव्हा एखाद्या इमारतीच्या छतावर अख्खं विमान कोसळतं, त्या विमानाचा प्रचंड मोठा स्फोट होतो, त्यावेळेस त्यातली तीव्रता काय असू शकते। दुर्दैवाची बाब ही आहे की अनेक रुग्ण या इमारतीमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते, त्यांनाही या अपघाताचा धक्का सहन करावा लागलाय। बाजूला एक शाळेची इमारत होती, त्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिकत होते, त्यांचं नेमकं काय झालं याचीही माहिती स्पष्टपणे समोर येऊ शकलेली नाहीये। पंतप्रधानांनी विमान उड्डाण मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केलेली अपघातासंदर्भात, पण सगळंच अजून इतक्या प्राथमिक स्तरावर आहे की केंद्र सरकारकडून किंवा गुजरातच्या राज्य सरकारकडून या संदर्भातली माहिती देण्यात आलेली नाहीये। जी प्राथमिक माहिती एअर इंडियाच्या वतीनं देण्यात आलेली आहे किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेली आहे, त्यामध्ये विमान कोणतं होतं, कुठे प्रवास करत होतं, उड्डाण कधी घेतलं, अपघाताच्या वेळी काय झालं, विमानात एकूण किती प्रवासी होते, पायलट्सनं शेवटच्या क्षणी काय केलं याचीच माहिती दिली गेली आहे। आपले प्रतिनिधी विनोद तळेकर पुन्हा एकदा माझ्या सोबत आहेत आणि प्रवाशांसंदर्भातली काही महत्त्वाची अपडेट विनोदकडे जाणून घेण्यासाठी जाऊयात। विनोद, कविता, आता जी माहिती अधिकृतरित्या एअर इंडियाकडनं जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार विमानामध्ये एकूण 242 प्रवासी होते, त्यामध्ये 169 प्रवासी हे भारतीय होते, 53 प्रवासी हे ब्रिटिश नागरिक होते, त्याचबरोबर एक कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज म्हणजे 7 पोर्तुगालचे निवासी होते, असे एकूण 242 प्रवासी या विमानामध्ये होते। यामध्ये काही 230 प्रवासी हे 12 प्रवासी ही मुलं, लहान मुलं 12 होती आणि बाकी इतर जे प्रवासी होते 230 हे प्रौढ प्रवासी होते, अशा स्वरूपाची माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज असा या नागरिकांचा या विमान प्रवाशांमध्ये समावेश होता। कविता, हे स्वाभाविक आहे कारण इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर परदेशी पाहुण्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो पॅसेंजर लिस्टमध्ये। आत्ता जी प्रवाशांची यादी आली त्याची यादी तुम्ही सांगितली त्यानुसार भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर होते, पण 53 प्रवासी हे ब्रिटिश नागरिक होते आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रवाशांमध्ये 11 लहान मुलांचा समावेश होता, एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता। हे सगळे परदेशी प्रवासी आणि 169 भारतीय प्रवासी, विमानातले क्रू मेंबर आणि विमानाचे वैमानिक यांचं नेमकं काय झालंय याची फक्त सगळेजण माहिती मिळण्याची अपेक्षा करतायत। एकूण 242 जणांपैकी 230 प्रवाशांपैकी 169 हे भारतीय प्रवासी होते। विमान लंडनला जात होतं, त्यामुळं लंडनमधल्या किंवा तिथल्या प्रवाशांची, ब्रिटिश प्रवाशांची संख्या जास्त होती। 53 प्रवासी हे ब्रिटिश प्रवासी होते, पोर्तुगालचे जवळपास 7 प्रवासी होते। युरोपातल्या मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा सहभाग होता। एक कॅनेडियन प्रवासी याच्यामध्ये होता आणि लहान मुलं, 11 लहान मुलं ही या विमानातनं प्रवास करत होती आणि या सगळ्यांचं नेमकं काय झालंय हे अजूनही माहीत नाही आहे। एअर ॲम्ब्युलन्स सध्या घटनास्थळी पोहोचल्यात। गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून या विमानानं उड्डाण घेतलं। जवळपास 1:10 AI-171 अशी ही फ्लाईट होती एअर इंडियाची। लंडनला जाण्यासाठी घेतलेलं उड्डाण आणि पुढच्या काही क्षणांमध्ये या विमानाला अपघात झाला आणि या विमानातल्या सगळ्या 242 प्रवाशांचं नेमकं काय झालंय हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही। या अपघाताचा परिणाम म्हणून अहमदाबाद एअरपोर्टवरून ज्या सगळ्या फ्लाईट्स उड्डाण घेतात त्यांची सगळं ऑपरेशन बंद करण्यात आलेलं आहे। अहमदाबाद एअरपोर्टवरून सध्या कुठलंही विमान उड्डाण घेत नाहीये। सगळे जे प्रवासी आहेत ज्यांचा प्रवास या विमानतळावरनं होणं अपेक्षित होतं त्या सगळ्या प्रवाशांना सध्या थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपापलं ज्या एअरलाईन्स आहेत ज्यांचं तिकीट तुम्ही बुक केलेलं आहे त्यांच्याशी बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ॲम्ब्युलन्सेस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आणि नातेवाईकांची गर्दी खूप आहे। 169 प्रवासी जे या विमानामधनं भारतीय प्रवासी प्रवास करत होते त्यांच्यातले बऱ्याच जणांचे नातेवाईक हे गुजरातचे असण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांनी रुग्णालयाच्या बाहेर सध्या गर्दी केलेली आहे कारण प्रत्येकाच्या मनात भीती हीच असणार आहे की आपलं माणूस नेमकं आहे कुठे आणि ते शोधण्याचं सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे अर्थातच रुग्णालय। त्यामुळं या अपघातग्रस्त स्थळापासून जे जवळचं रुग्णालय आहे तिथे अनेकांनी धाव घेतलेली आहे आपले नातेवाईक सुरक्षित आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी।
कॅप्टन अभिजित अडसूळ आता आपल्यासोबत आहेत. अडसूळ सर नमस्कार. नमस्कार. मला वाटतं आता बराच वेळ होऊन गेलाय अपघात झाल्यापासून, जवळपास 1:10 किंवा 1:15च्या सुमारास हा अपघात झाला. आता 3:30 वाजता आपण बोलतोय आणि सगळ्यांच्या समोर फक्त दृश्य आहेत, पण अधिकृत माहिती आपल्या कुणाकडेच नाहीये. आत्ता जे तुम्ही सगळं बघितलेलं आहे किंवा जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, काय अंदाज बांधताय तुम्ही? फक्त आता मी जे पाहिलं ते मोबाईलवर ट्रॅव्हलिंग मध्ये होतं. मोबाईलवर काही दृश्य पाहिली. विमान जाऊन खाली त्याचा ऍक्सिडेंट झाला. विमान स्थिर दिसतंय, याचा अर्थ कुठेही हेलकावे नाहीत किंवा कुठेतरी काही वेगळ्या प्रकारे विंड्समुळे किंवा अशा पद्धतीने काही दुसरी आपत्ती अशातला भाग नाही. ओके. नैसर्गिक तशा पद्धतीने नाहीये. जे आहे ते विमानातल्याच कुठल्या ना कुठल्या तरी फॉल्ट तो प्रकार घडलेला दिसतोय. एक तर सगळ्यात महत्वाचं इंजिन दोन्ही फेल होणं. कारण एअरक्राफ्ट ज्या पद्धतीने दिसतंय की खाली चाललंय, एक तर दोन्ही इंजिन फेल झाले, त्याची लिफ्ट पूर्णच्या पूर्ण गेल्यामुळे एअरक्राफ्ट कुठेतरी खाली जाताना दिसतंय आणि तो एक स्पीड मेंटेन करावा लागतो. तो स्पीड मेंटेन करत पायलट एअरक्राफ्ट खाली एकतर घेऊन जाऊ शकतात, किंबहुना दुसरा विषय असा होऊ शकतो की फ्लाईट कंट्रोल्स ज्यामुळे एअरक्राफ्ट उडतं, त्या फ्लाईट कंट्रोल्स मध्ये कुठे एक तर प्रॉब्लेम झाला. जसं आपण पाहिलं मागे बोईंग 737 मॅक्स मध्ये जे प्रॉब्लेम घडत होते, जेव्हा टेक ऑफ व्हायचा 10 ते 11 डिग्रीचा अँगल जो टेक ऑफला पाहिजे त्या जागी एअरक्राफ्ट सेन्स 16 ते 18 डिग्री करत होता आणि त्यामुळे ते ऑटोमॅटिकली एअरक्राफ्टला खाली आणण्यासाठी स्टॅबिलायझर ट्रिम ऑटोमॅटिक रिव्हर्स ट्रिम करायचे आणि एअरक्राफ्टचं नोज खाली आणत होते आणि त्यामुळे तो क्रॅश होत होता. ओके. त्यामुळे इकडे ते तशा पद्धतीचा, कारण ड्रीम लायनर हे गेले कित्येक वर्ष विमान फ्लाय करतात, अशा पद्धतीची कुठलीही घटना त्या ठिकाणी झालेली नाही. परंतु कुठला तरी एक तर फ्लाईट कंट्रोल्स मध्ये काही प्रॉब्लेम होणं किंबहुना इंजिन फेल्ड. सुरुवातीला तरी हे दोनच. आणि कारण दुसरा एक प्रश्न तिकडे अहमदाबादला मी स्वतः पायलट म्हणून जेट एअरवेज मध्ये जवळजवळ 18-19 वर्ष फ्लाय केलं. 8,000 तासाचा एक्सपिरियन्स आहे. अहमदाबाद हे ठिकाण असेल ज्या ठिकाणी बर्ड हिट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके. खूप मोठ्या प्रमाणावर रनवेवर बर्ड्स असतात. माझ्या स्वतःच्या बोईंग 737 वर मागच्या स्टेबिलायझरवर जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचं होल बर्ड हिटमुळे झालेलं होतं. आणि त्यामुळे कदाचित दोन्ही इंजिन मध्ये एकाच वेळेस बर्ड गेल्यामुळे कुठेतरी हिटमुळे इंजिनही फेलियर होऊन अशा घटना कधी कधी घडू शकतात. जी माहिती आली त्याच्यानुसार म्हणजे उड्डाण घेतलं आणि त्याच्यानंतर लगेचच पायलटनं मे डे कॉल दिला आणि त्याला 1 मिनिटाच्या आतमध्ये ATC-नं रिस्पॉन्स केलं, पण जोपर्यंत रिस्पॉन्स गेला होता त्याच्यानंतर काही रिस्पॉन्स आला नाही. अर्थात काही क्षणांमध्ये सगळं घडलंय. मेडे हा कॉल दिला जातो जेव्हा एअरक्राफ्ट क्रॅश होणार असेल. ओके. विमानाचा मेडे हा कॉल हा शेवटचा कॉल असतो की आम्ही आता क्रॅश करणार आहोत. ही ATC-ला एकतर 7700 स्कॉक केलं जातं. त्या स्कॉकमुळे एकतर कळतं की बाबा इमर्जन्सी आहे, आणि दुसरं आहे मेडे मेडे मेडे. हे म्हटलं की त्यामध्ये हा विषय समजला जातो की एअरक्राफ्ट आता क्रॅश होणार. ओके. या दोन घटना असतात आणि त्या पद्धतीने मेडे मेडे कॉल दिला, कारण त्यांच्या पायलटच्या लक्षात आलं की विमान आता क्रॅश होणार आणि म्हणून त्यांनी ते मेडे कॉल दिले. जनरली जेव्हा विमान टेक ऑफ करत असतं, म्हणजे अपघात होत असताना 2 महत्वाच्या शक्यता असतात. एक तर विमान टेक ऑफ करत असतं किंवा मोस्ट प्रोबॅबली ते लँड करत असताना अपघात बऱ्याच वेळेला होतात. पण टेक ऑफ करत असताना अपघात होण्याच्या जेव्हा शक्यता असतात तेव्हा त्या शक्यता काय काय असतात? कारण जेव्हा टेक ऑफ करतो तेव्हा अनेक गोष्टींची चाचणी झाल्याशिवाय विमान टेक ऑफ साठी सज्जच होत नाही. त्यामुळे टेक ऑफ नंतर जर काही क्षणामध्ये होत असेल तर कारण काय असू शकतात? प्रत्येक टेक ऑफच्या आधी त्या विमानाची पूर्णच्या पूर्ण इंजिनियर मार्फत सगळं चेक केलं जातं. इंजिन पासून प्रत्येक गोष्ट चेक केली जाते. परंतु तरी सुद्धा टेक्निकल एरर्स आपण ज्याला म्हणतो, कधीही हे टेक्निकल एरर्स कधीही घडू शकतात. आणि मेन जे दर 6 महिन्याला पायलटला जे ट्रेनिंग दिलं जातं हे याबद्दलच ट्रेनिंग दिलं जातं. ओके. आणि त्यामुळे त्या पद्धतीने होऊ शकतं. तुम्ही मगाशी तुमच्या फ्लाइंग आवर्स एक्सपिरियन्स बद्दल बोललात, ज्याच्यामध्ये तुम्ही मला वाटतं 8100 और समथिंग काहीतरी सांगितलं. तुम्ही माझा आवाज ऐकू शकताय? आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. अभिजित अडसूळ आपल्याशी बोलत होते, ज्यांचा बराच मोठा अनुभव आहे, कारण ते स्वतः वैमानिक आहेत. त्यांनी बराच काळ वैमानिक म्हणून कामही केलेलं आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींची बरीच स्पष्टता आहे त्यांच्याकडे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर असं काही झालं असेल तर एक कारण असू शकतं, कारण अहमदाबाद विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा वावर असतो. अनेकदा बर्ड हिट झाल्यामुळं विमानाला धोका पोहोचू शकतो, कारण हे खूप वेळेला होतं तिथे.
बर्ड हिटमुळे कदाचित एक होल पडू शकतो विमानाच्या काचेला, किंवा अनेकदा इंजिनामध्ये हे पक्षी अडकू शकतात, त्यामुळे अपघात होऊ शकतो. तसं काही झालं का हे स्पष्ट व्हायचं आहे. आणि जर मेडे कॉल हा वैमानिकानं दिला असेल तर याचा अर्थ वैमानिकाला हे स्पष्ट झालं होतं की हे विमान आता क्रॅश होणार आहे. कारण जेव्हा वैमानिकाला याची जाणीव होते की विमान क्रॅश होणार आहे तेव्हाच मेडे कॉल दिला जातो. आणि हा कॉल या विमानाच्या वैमानिकांकडनं दिला गेला होता. 2 वैमानिक होते जे हे विमान फ्लाय करत होते, ज्यापैकी एक होते कॅप्टन सुमित सबरवाल आणि त्यांच्या सोबत होते एक ज्युनियर ऑफिसर म्हणजे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर. दोघांचाही मोठा अनुभव होता. सुमित सबरवाल यांच्याकडे जवळपास 8,200 तासांचा अनुभव होता. जेव्हा एखादा वैमानिक हा विमानाचं उड्डाण करतो त्यावेळेस त्याचा अनुभव हे त्यानं किती तास उड्डाण केलेलं आहे यामध्ये मोजला जातो. आणि 8,200 तासांचा अनुभव असलेले सबरवाल हे चांगले वैमानिक म्हणून गणले जात होते. हा मोठा अनुभव म्हणून गणला जात होता ज्यांच्याकडे या विमानाच्या उड्डाणाची जबाबदारी होती. सुमित सबरवाल यांनीच मेडे कॉल दिला होता. मात्र अवघ्या काही क्षणांमध्ये हे सगळं घडलं. त्यामुळे नेमकं काय कारण घडलं? एखाद्या पक्षामुळे हा अपघात घडलेला आहे का? विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होता म्हणून हा अपघात घडलाय का? हवामानामध्ये काही बिघाड झाला होता म्हणून हा अपघात घडलाय का? किंवा उड्डाण घेताना काही गोष्टी योग्य पद्धतीनं घडल्या नाहीत त्यामुळे हा अपघात झालाय का? मघाशी जी माहिती एका तज्ज्ञांनी आपल्याला दिली होती त्यानुसार जर विमानामध्ये काही बिघाड झाला आणि विमान जर टेक ऑफसाठी त्याला एवढं सगळं वजन उंच उडण्यासाठी जी ताकद लागते ती जर मिळाली नाही तर ते पडू शकतं. तर ते तसं काही झालंय का या संदर्भातले फक्त तर्कवितर्क लढवले जातात. कारण जोपर्यंत याची चौकशी होत नाही, ब्लॅक बॉक्स जोपर्यंत मिळत नाही ज्यामध्ये विमानातलं सगळं संभाषण रेकॉर्ड केलेलं असतं तोपर्यंत याची स्पष्टता येणार नाही. उड्डाणानंतर अवघ्या 1 मिनिटामध्ये हे विमान कोसळलं आणि 625 फूट उंचीपर्यंत पोहोचलं होतं आणि 625 फूट उंचीवरून हे विमान खाली आलं. म्हणजे 1 मिनिटामध्ये या विमानानं 625 फुटांची उंची गाठली होती हवेतली, पण 625 फुटांवरून पुढे जाणं हे या विमानाला शक्य झालं नाही आणि त्यानंतर हे विमान खाली कोसळलं. फक्त 1 मिनिट लागला होता. आणि ATCचं म्हणणंच ते आहे की आमच्याकडे कॉल आल्यानंतर जवळपास मिनिटाभराच्या अंतरामध्ये आम्ही रिस्पॉन्स केलं होतं, पण त्यानंतर रिस्पॉन्स आम्हाला आला नाही, आम्हाला कोणताही प्रतिसाद आला नाही. याचा अर्थ तोपर्यंत विमान क्रॅश झालं होतं, विमानाचा अपघात झाला होता. 625 फूट उंचीवरून जर विमानासारखी प्रचंड जड वस्तू वेगानं खाली येत असेल तर अपघाताची तीव्रता काय असू शकते याची आपण फक्त कल्पना करू शकतो. अहमदाबाद एअरपोर्टच्या अगदी जवळ असलेल्या मेघानी नगरमध्ये एअर इंडियाचं हे विमान कोसळलं. हे विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ दुर्घटनाग्रस्त झालं कारण तिथून अगदी काही अंतरावर विमानाला अपघात झाला. टेक ऑफ घेत असताना या विमानाला अपघात होईल याची शक्यता जाणवली आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये हे विमान कोसळलं. विमान लंडनसाठी निघालं होतं, इंटरनॅशनल फ्लाईट होती. रहिवासी इमारतीवर विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आली होती, मात्र त्यानंतर जी अपडेट आले त्यानुसार एका रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले. बोईंग कंपनीनं बनवलेलं हे विमान आहे. 787 ड्रीमलायनर अशा विमानाचं वर्गीकरण आहे. 186 फूट इतकी या विमानाची लांबी आहे. कोसळलेलं जे विमान आहे त्याची तांत्रिक माहिती काय आहे? या विमानाची क्षमता किती आहे? 248 प्रवाशांची क्षमता आहे. 230 प्रवासी या विमानातला प्रवास करत होते. 227 टन वजन हे विमान वाहून नेऊ शकतं. जर याच्या निम्म जरी वजन विमानात असेल तर काय हाहाकार उडाला असेल याची फक्त कल्पना करू शकतो. विमानाची किंमत 382 कोटी रुपये इतकी आहे आणि इंधनाच्या बाबतीमध्ये 20% किफायतशीर असे या विमानाची विमान जगतामध्ये ओळख आहे. आणि यात